डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार बीडच्या परळीत घडलाय। धक्कादायक म्हणजे मरण पावलेलं ते भ्रूण तब्बल 22 तास आईच्या गर्भातच ठेवलं गेलं। बाळ तर दगावलंच, पण मातेची प्रचंड हेळसांड करून तिच्या जीवाशी खेळ सुरू होता। नेमकं काय घडलंय जाणून घेण्यासाठी पाहूयात हा एक खास रिपोर्ट। गर्भलिंग निदान, अवैध गर्भपात, स्त्रीभ्रूण हत्येनं आधीच बदनाम झालेल्या बीड जिल्ह्यात डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा अजून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। एक आई आपल्या चिमुकल्याला कुशीत घेण्यापासून आणि एक बाप आपल्या लेकराला अंगा खांद्यावर खेळवण्यापासून वंचित राहिलाय। बाळाचा आईच्या गर्भातच मृत्यू झाला। या हृदयद्रावक घटनेनंतर फक्त पैसे उकळण्यासाठी ते मृत पावलेलं भ्रूण आईच्या गर्भातच तब्बल 22 तास तसंच ठेवण्यात आलं। परळी शहरातल्या गीते हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। बाळ तर मृत्यू पावलं होतंच, पण नॉर्मल डिलिव्हरी करून देतो असं सांगत 22 तास त्या मातेच्या जीवाशी या रुग्णालयात खेळ सुरू होता। तिथून नंतर आम्ही मॅडमकडे आलो। मॅडम आम्हाला म्हणले की बाबा तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी करून आम्ही हे करून देते। नंतर 22 तास ठेवला पोटामध्ये। तसंच ते आईचा पण पोटामध्ये त्रास 22 तास सहन केला तिने। तिला बी तिच्या बी जीवाला धोका होताच आणि बाळ तर गेलेलंच होतं। आता तुमची मागणी एवढीच आहे की बाबा मॅडमला कारवाई करून सगळं हे करून मॅडमला पूर्ण झाली पाहिजे। गीते हॉस्पिटल विरोधात जिल्हा शल्य चिकित्सकाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली। आरोग्य विभागानं तातडीनं दखल घेत चौकशी समिती गठीत केली आहे। संबंधित रुग्णालयातील कागदपत्रांची तपासणी, डॉक्टरांचे जबाब आणि वैद्यकीय प्रक्रियेची चौकशी करून लवकरच अहवाल सादर केला जाणार असल्याचं सांगण्यात आलंय। एक रुग्ण भरती झाले होते डिलिव्हरी करता आणि त्या रुग्णाच्या संदर्भामधली जी तक्रार माझ्याकडे काल प्राप्त झाली, त्या अनुषंगाने तक्रार अतिशय गंभीर स्वरूपाची आहे। त्यामुळे ते 24 तासाच्या आत आम्ही त्याची तज्ज्ञ कमिटीची समिती तयार केली आणि त्यांना ताबडतोब चौकशी करून इथं चौकशी कागदपत्राची तपासणी करून त्या रुग्णालयामध्ये सर्वांचे स्टेटमेंट घेऊन त्या अनुषंगाने अहवाल सादर करण्याकरिता आदेशित केले गेलेले आहे। दरम्यान रुग्ण महिला वेळेत रुग्णालयात दाखल न झाल्यामुळे आमच्या हातात काही उरलं नाही असं स्पष्टीकरण देण्यात आलंय। म्हणजे 10 वाजल्यापासून जवळपास पेशंटला कोणीच पाहिलेलं नव्हतं घरी आणि जेव्हा 3 वाजता आली तेव्हा मग पेशंटला मी पहिले मॅनेज केलं, बीपी नॉर्मल केला, बीपी म्हणजे IV फ्लुइड्स लावले, वॉमिटिंगसाठी जे औषध असतात ते दिले आणि त्याच्यानंतर मग पेशंटचे ठोके चेक केले असता ठोके लागले नाहीत मला आणि मग मी सोनोग्राफीला घेतलं। तर सोनोग्राफी मशीनवर पण बाळाचे ठोके नाही लागले आणि मग मी रेडिओलॉजिस्टकडून प्रॉपर सोनोग्राफी करून घेतलं त्यांचं। तर त्याच्यामध्ये सडन कोरिओमनेटिक सेपरेशन आलं होतं सर। जर बाळ पोटात वारलं असेल तर बुक्सचे गाईडलाईन्स असेच सांगतात की पहिले मदरला जोपर्यंत चांगली आहे तोपर्यंत नॉर्मल डिलिव्हरीचाच ट्राय करावा आणि नॉर्मलच प्रसूती करावी, उगीच पेशंटला फिजिकल ट्रॉमा देऊ नये। जर जेव्हा पेशंट डिटोरिएट होईल तेव्हा मग आपण सेक्शनला घेतो। एका आईच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण म्हणजे आपल्या बाळाला पहिल्यांदा कुशीत घेणं, पण हा आनंद डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हिरावला गेलाय। हे कमी की काय, डॉक्टरांकडून त्या मातेच्या जीवाशीही खेळ करण्यात आला। हे अक्षम्य आहे। आपल्या पेशाला न जागणाऱ्या त्या डॉक्टरांवर कठोर कारवाई व्हावी एवढीच अपेक्षा हे जग पाहू न शकणाऱ्या त्या कोवळ्या जीवाच्या आईबापाची आहे। आकाश सावंत, NDTV मराठी, बीड।